हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर कालच मला थोडाफार डाऊट येत होता कशाबद्दल ते सांगतेस मी. आणि चला सांगूनच टाकते. तर आज झाली आहे म्हणजे की काल रात्रीच झालेली आहे आमची मशीन खराब. कशाची? फिल्टर. हे फिल्टर झालेलं आहे खराब. आणि सकाळी यांना आणायला लावलेलं आहे मी पाणी. कारण हर्षूला तर काही दिलं नाही. त्याला म्हटलं स्कूलमध्ये असतं त्याच्या पाणी तिथलंच घे म्हटलं. हे बघा खराब झालेलं आहे. मी बंद केलेली आहे. जसं घेतलंय ना तसं हे 3-4 म्हणजे 5-6 वेळेस तर ह्याला म्हणजे रिपेअर करण्यात आलेलं आहे. माहित नाही, मशीन बिलकुल आम्हाला म्हणजे चांगली लागलेली नाहीये फिल्टरची. कारण आता ते येणारे फिल्टरवालं. चला म्हटलं तुम्हाला सांगावं. कारण मला कालच झालं होतं की काल मी पाणी पित होते सकाळी तर मला जरा वेगळी टेस्ट आली, म्हणजे चव वेगळी आली. म्हटलं की असं मला वाटलं माझं मलाच लागायला की, पण पुन्हा तर एवढं रात्री तर एवढं जाणवलं ना अक्षरशः, म्हणजे ती मशीन पण म्हणजे पाणी पण येत नव्हतं. पाणीही भरत नव्हतं त्या मशीनीमध्ये. आणि चव तर एकदम बेकार. तरी पण दिवसभर लक्ष केलं नाही मी, माहितीये का. कारण एक तर इथे बोरचं पाणी आहे, नळाचं वगैरे काही नाहीये. म्हणून इथे फिल्टर लावलं तर सारखंच खर्चा काढायला लागली फिल्टरची मशीन. ते आत्ताच म्हणजे गेल्या वर्षीच काहीतरी इथं आल्यापासून म्हणजे की जास्तीत जास्त ना 3-4 दा तर ह्याला म्हणजे एवढा खर्च आला ना, 2500-2200 असा खर्च यायला लागला ह्या मशीनीला. माहित नाही कितीची आहे. कारण ती जेवढ्याची मशीन नाहीये ना तेवढा जास्त तिला खर्च झालेला आहे. आता बघूत किती खर्च येतो, काय होतं काय नाही ते. कारण खूप अवघड आहे. पाणी नसलं ना खरंच. मी ना स्वयंपाकाला कशालाही म्हणजे तेच मशनीचं वापरते. प्यायलाही देवपूजन ही त्याच मशनीनं करते, म्हणजे पाण्याच्या तीच मशीन वापरते देवपूजेला पण. त्याचंच पाणी वापरते. आता बघू ते फिल्टरवाला येणार आहे. काय होतं काय माहिती. सतत खर्चा काढायला लागली मशीन. आज तर पाणी नाही. आज तर मी उपमा आणि हर्षूला सँडविच दिलेला आहे. अंशूला काय उपमा दिलेला आहे. कारण पाणीच नव्हतं ना, मग काय करणार. आणि यांनी हे जार पण आणलेलं होतं. मी उठवले तेव्हा आणलेलं आहे ते जार. सकाळी उठवलं ह्यांना. कारण एक तर सकाळी लवकर उठत नाहीत. कधी मध्ये काम असलं तर मग 7लाही उठून जातात. पण असं निवांत असल्यास मग ते उठत नाहीत. बाकीचं माझं काम वगैरे आवरायचं राहिले. आता यांचा फोन आला होता की ते लागले म्हणून फिल्टरवालं. सतत याचं हेच दुखणं आहे. आणि मला तेच नको वाटायले. एक नवीन घ्या वाटायला मला मशीनच. पण बघू लागला तर मग पर्याय नाहीये. पण बघू. 1500-1600 हे काही कमी नाही आहेत ना, म्हणजे एका टायमाला एवढे पण खर्च. 2200-2000 उलट ते मशीन घेतलेली परवडली असं वाटायलंय मला. बघूत आता आल्यास नंतर रिपेअरिंगवाला काय म्हणजे आहे काय होतं ते मी तुम्हाला सांगतेच. आणि मला सजेशन द्या की आम्ही नवीन फिल्टर कोणतं घ्यावं ते. कारण खरंच त्याची खूप गरज आहे आम्हाला. कारण ना ह्याच्यात बार ना तेच व्हायला लागले. सतत तेच व्हायला लागले. 5-6 वेळेस झालेले, 4-5 वेळेस झालेले. आता एक 5वी-6वी वेळेस आहे अंदाज. हे ना गेल्या वर्ष झाला बघा बदलून ह्याला. हम्म. तर हे खराब झालेलं आहे आमचं. फिल्टर होते वाटतं याच्यानं पाणी, हे बघा. म्हणून टेस्ट वगैरे येत नाही. हे गेल्या वर्षीच नवीन टाकलं होतं आणि परत खराब झालेलं आहे. ते वॉश करतायत ते. ती साईड जी असते ना मेन तेच असतं बरं का फिल्टरचं जे आहे ते. म्हणून माझं म्हणणं आहे की घ्यायचं घेऊन छानच घ्यावं फिल्टर. ऐकलं का? 1.5 वर्षाला 2 वर्षाला ते तुम्हाला सांगते. हे पण आतमधले बदलावं लागतात म्हटलं ते. गेल्या वर्षी हे बसवलेलं आहे मला पक्क ध्यानात आहे. पण भैया हेच होते की नाही, मला तेवढं काही लक्षात नाहीये. पण हे गेल्या वर्षी बदललेलं आहे. आणि हे तर काही नाही सध्या, म्हणजे कधी काम काढलं नाहीये. ते भैया म्हणते 2-3 वर्षाला तर म्हणजे 1.5-2 वर्षाला तरी बदलावंच लागतात म्हणायला लागले ते. मग माझं मत असं आहे की छानपैकी एकदम सुंदर म्हणजे की ब्रँडेड फिल्टर घेतलेलं कधीही चांगलं, असं माझं मत बरं का. पण शेवटी ती वस्तू आहे, किती दिवस टिकणार आहे ते पण बरोबर आहे. तर आता ते गेलेत, पाईप पण गेलाय म्हणायला लागलेत. ते गेलेत आणायला. त्यांची बॅग इथंच आहे. ते गेलेत पाईप आणायला. कारण पाण्याशिवाय काही करू शकत नाही इथे. हे पहा, हा जो पाईप आहे ना
हा पाईप आणायला गेलेत, कारण त्यांच्याकडे नाही आहे मोठा पाईप आहे याच्यामधून. हे बघा, हा मोठा पाईप आहे त्यांच्याकडे, हा छोटा पाईप आणायला गेलेले आहेत ते. आता याच्यामध्ये काही निघू नये म्हणजे झालं बरं का. नसतं एवढा खर्च आला ह्या फिल्टरचा, तुम्हाला सांगते. अनलिमिटेड हे टाकलेलं आहे त्यांनी, स्वतः म्हटलेलं आहे मला आता की हे मीच आलो होतो गेल्या वर्षी. म्हणजे वर्षही झालंय की नाही माहिती मला, 8 का 9 महिने झाले असतील, वर्षाला कमीच. पण हे त्यांनी गेल्या वर्षी नवीन टाकलेलं आहे, एवढं मात्र खरं. ते स्वतः बोलले की मीच आलो होतो म्हणून. तर असं काही आहे, बघू तर काय होईल काय नाही ते. खरंच आधी आम्ही नळाचं पाणी प्यायचो, असलं काही झंझट नव्हतं बरं का. पण आता नळ ना प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. जिथं मी रेंटनं वगैरे राहत होती तिथं तर काही नळाचा विशेष म्हणजे नाव सुद्धा नव्हतं म्हणा, म्हणून फिल्टर वगैरे घेतलेला आहे. बघू तर काय होते, काय काय काम निघते, कितीपर्यंत खर्च जातो काय नाही ते बघू तर. फायनली खूप अवघड आहे. पण मला पाणी नसलं ना खरंच म्हणजे मी स्वयंपाक सुद्धा केलेला नाही. बघा माझा राडा दाखवते तुम्हाला, हे पहा. आणि फायनली हे मेन असतं मग फिल्टरमधलं, जी ह्याच्यामध्ये हे पूर्ण वाईट असतं बरं का. मी ते त्यांनी खूप लवकर फास्ट घातलेलं आहे आतमध्ये, मी तुम्हाला दाखवले नाही. हे पूर्ण वाईट हे असतं, पूर्ण पूर्ण वाईट. हे एवढं म्हणजे कचरा वगैरे असतो ना, हे एवढं हे करून घेतं, पूर्ण काढतो हा कचरा वगैरे जे काय आहे ते मोठमोठा. आणि याच्यामध्ये असतं ते वाईटवालं जे आहे का, ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांनी पूर्ण. बघा धूळ किती बसली. मी दूध तापवलेलं आहे, दुधावर झाक दे काहीतरी पडेल बाबा. आणि माझा रॅडा सकाळपासूनचा एवढा रॅडा पडलेला आहे. पण नाश्ते वगैरे झालेले आहेत, आता स्वयंपाक वगैरे करायचं. असं काही घरात झालं ना मला मनच लागत नाही कशातच काहीच करायला. स्वयंपाकाचं असंही तसंही टेन्शन नाहीये मला, एकदा फिल्टरचं झालं ना. कारण ह्या पाण्याची चव ना बिलकुल म्हणजे मला आवडतच नाहीये. बाहेरच्या पाण्याची चव लई वेगळी लागायला लागली, जास्त केमिकल वगैरे असतं आहे असं वाटायला लागलं त्याच्यामध्ये. काय करणार आता, पर्याय नाहीये, बघू ते. पण फायनली होईल नीट आमचं फिल्टर. चला, तर फायनली आपलं फिल्टर चालू झालेलं आहे. हे बघा, सगळं पाणी काढलं होतं मी आणि आता भरायला लागलेलं आहे, कारण ते सगळे क्षारचं वगैरे होतं. आणि याच्यामध्ये आणि एक म्हणजे खराब झालेला होता पार्ट याचा, जे की हा आहे. हे एक डब्बी आहे, हे गेल्या वर्षी 2 वर्षाखाली हे बदलली होती डब्बी बरं का. आणि ह्या वर्षी आणि बदललेलं आहे. हे बघा, हे एक डब्बी गेलेली होती आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम ते सांगितलं होतं ते एक याच्यामधला तो एक पार्ट गेला होता याच्यामधला. आणि आता ते भैया बोलतायत की हे एक पार्ट गेलेला आहे इकडचा, हे वाला. म्हणजे थोडाफार 2-3 महिन्यांना परत आणि खर्च येईल बोलत होते ते. मी म्हटलं सध्या जेवढं चालतंय तेवढं चलू द्या म्हटलं, म्हणून सध्या काही नाही, जेवढं जसं चालतंय चालू द्या म्हटलं. खराब झाल्यानंतर पाहू म्हटलं मी. आता बघू तर ह्याला 700 रुपये काहीतरी खर्च येतो म्हटले. आणि हे बघा, रॅडा वेगळाच घरामध्ये, ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. हे इथलं सगळं सामान काढून घेतलेलं आहे मी, आणि भांडे वगैरे वॉश करून घेतलेले आहेत. आता हे पूर्ण मला किचन वाटा पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे एक मध्येच तर बिल झालं होतं 970, म्हणजे 1000 रुपये धरून चला तुम्ही आता. आणि पुढच्या महिन्यात ते एक बिल म्हणजे होईल म्हणायला लागलेत 700-750 काहीतरी. त्या मशनीचं म्हणजे मधला एक पार्ट गेलाय म्हणायला लागलेत. आता हे आल्यानंतर यांना बोलूया, बघूत काय म्हणतात ते. दुसरी कोणतीही मशीन घेतली तरी त्याला प्रत्येक वर्षाला म्हणजे असा खर्च येतोच बोलायला लागले ते. दुसऱ्या आणि भारीची मशीन घेतल्यास थोडा जास्त खर्च येईल बोलते. बघूत आता, मशीनीचं तर काही टेन्शन घेणार नाही मी, कारण ते वर्षाचाच प्रॉब्लेम आहे बोलले ते. बघूत आता काय खरं काय खोटं, यांना बोलल्यानंतर बघू. सध्याला तर मशीन आपली झालेली आहे रेडी, एकदम चालायला लागली. आता पाणी वगैरे मस्त, मला घरचंच आवडतं, कारण ह्याची टेस्ट, ह्या पाण्याची टेस्ट तेवढी खास नव्हती बरं का. एकदम जास्त म्हणजे साप उळकू येत होतं की ते म्हणजे मिक्स काहीतरी केमिकल वगैरे टाकलेलं आहे असं वाटत होतं मला. कारण घरच्या पाण्याची चव वेगळीच असते, म्हणजे खास करून आपल्या फिल्टरची. बघू, जितके दिवस चालू द्यायचं तितके दिवस तर मला हे चालू वाटायला लागले ते एक पार्ट. बघू म्हणजे वर्षालाच तर एक म्हणजे ठीकच आहे म्हणा, पर्याय नाही आपल्याकडे. तर पण ह्यांना आल्यास बोलू, काय म्हणतात पाहू. चला, मी आता क्लिनिंग वगैरे करून घेते सर्व काही. थोड्याच वेळात अंशू येईल, मला स्वयंपाकही करायचा आहे. सकाळी तर सांगितलंच आहे ब्रेकफास्ट थोडाफार झालेला आहे म्हणून. चला आता मी स्वयंपाक वगैरे करते आणि अंशू येईल थोड्या वेळात. फायनली आपली झाली मशीन सुरू.
इथे अंशू आलेला होता घरी आणि इथे माझा स्वयंपाकाचा आता पत्ता कसलाच नव्हता. तो आल्यानंतर मी फटाफट म्हणजे किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन करून ठेवले होते आणि तो आल्यानंतर मग मी पीठ वगैरे मळायला घेतलं. भाजी वगैरे टाकली होती तिकडे करायला, कारण तो ना खूप ओरडू लागला, कारण मला भूक लागली आणि चपाती भाजी दे म्हणून. कारण त्याला सवय आहे ना पोळी भाजी खायची स्कूलमध्ये, त्याला तेच कम्फर्टेबल वाटतं बरं का. अंशूला असं ते चटकमटक खात नाही. हर्षूला खूप आवडतं चटपटर खायला, पण अंशूला नाही. अंशूला पोळी भाजी ना दिली तर त्याच्यात तो समाधानी असतो. आणि इथे फायनली मी आज म्हणजे फिल्टरही झालेलं आहे आमचं नीट आणि फटाफट स्वयंपाकही उरकून घेतलेला आहे. चला तर मी माझ्या व्लॉगला ना इथेच एंड करते. कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.